महाराष्ट्रावरती 9,32,000 कोटींचं कर्ज, संजय राऊतांचा आरोप. राज्य लुटलं जात असून अनेक योजना बंद केल्या. महाराष्ट्राची तिजोरी महिलांची मतं विकत घेण्यासाठी वापरली, राऊतांचा घणाघात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावरती. मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठक. धनंजय मुंडेंचा आजचा परळी दौरा रद्द. मंत्रिपद गेल्यानंतर पहिल्यांदाच ते परळीत जाणार होते, मात्र अचानक त्यांचा परळी दौरा रद्द. नाशिकमध्ये आढळला नाही कृष्णा आंधळेबाबतचा पुरावा. गंगापूर रोड भागामध्ये कृष्णा आंधळे दिसल्याचा स्थानिकांचा दावा. दाव्यानंतर पोलिसांनी दिवसभर राबवली शोध मोहीम. अनेक भागातले सीसीटीव्ही फुटेजही तपासले. बीडवरून गेलेल्या पोलीस पथकाने सतीश भोसले उर्फ खोक्याचा ताबा घेतला. प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातनं ताबा घेतला. आज संध्याकाळपर्यंत बीडमध्ये आणलं जाईल. खोक्या 6 दिवस कुठे राहत होता याची माहिती एबीपी माझाकडे. पुण्यात 2 दिवस होता मुक्काम. तिसऱ्या दिवशी शिरूर कासारमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया. त्यानंतर अहिल्यानगर आणि तिथून संभाजीनगर गाठलं. संभाजीनगरहून ट्रॅव्हल्सच्या बसने प्रयागराजला पळाला. खोक्याच्या हद्दपारी निश्चित. पोलिसांना दिलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावाला मान्यता. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यामुळे बीडमधून हद्दपार होणार. बीड कोर्टापुढे हजर होण्याआधीच खोक्याची तडीपारी. बीडमध्ये पोलिसांच्या नेमप्लेटवरून आडनाव काढून केवळ नावच ठेवण्याचा निर्णय. बीडमधील वाढलेला जातीय तणाव कमी करण्यासाठी बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचा निर्णय. आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येपूर्वी जादूटोणा आणि रेकी. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात उल्लेख. हत्येचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघच असल्याचं तपासात स्पष्ट. मल्हार सर्टिफिकेशनच्या नावाचं मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त अभिजित देवकातेंकडनं स्वागत, तर विश्वस्त राजेंद्र खेडेकरांकडनं विरोध. जेजुरीतल्या ग्रामस्थांचाही मटण सर्टिफिकेशनला मल्हार नाव देण्यास विरोध. हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता. हलाल सर्टिफिकेट असलेल्या वस्तूंवरती हिंदूंनी बहिष्कार टाकावा, खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य. हलाल सर्टिफिकेट असलेल्या खाद्यपदार्थामध्ये काय मिसळलं जातं हे तपासण्याची गरज, बोंडेंची मागणी. किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा मालेगाव दौऱ्यावर. बनावट जन्मदाखला घोटाळ्याच्या तपासाचा आढावा घेणार. होळीनिमित्त रोहिंगी आणि बांगलादेशींचे पुतळेही करणार दहन. अपंगांचा एकत्रित डेटा उपलब्ध नसल्यामुळे नागपूर महापालिका अपंगांचं सर्वेक्षण करणार. सर्व कल्याणकारी योजनांचा अपंगांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न. मुंबईत कमाल तापमान 38.6 अंश सेल्सिअस. 4 दिवसात तापमान 38 ते 40 अंशांवर जाईल, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. इयत्ता 1ली ते इयत्ता 4थीची परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार, मात्र कडक ऊन पाहता याला शिक्षक संघटनांचा विरोध. संघटनांकडनं वेळापत्रकात बदल करण्याची मागणी. धाराशिवच्या सिरसावमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरवस्था. जीर्ण इमारतीत विद्यार्थी जीव मुठीत घेऊन घेतात शिक्षणाचे धडे. इमारतीची दुरुस्ती करण्याची होती मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 10 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश. 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना विनापरवानगी जमण्यास, मोर्चे किंवा मिरवणुका काढण्यास मनाई. गर्दीच्या वेळी घाटकोपर अंधेरी मेट्रोवरती 3.25 मिनिटाला 1 मेट्रो चालवण्याचं मेट्रो 1चं नियोजन. त्यामुळे 20,000 अतिरिक्त प्रवासी प्रवास करू शकतील. वंदे भारतमध्येही आता मिळणार बिस्किट, चिप्स आणि कोल्ड ड्रिंक्स. आतापर्यंत पॅकेज फूडला मंजुरी नव्हती. तिकीट बुकिंगच्या वेळी नाश्ता बुक करण्याची सोय होती. प्रयागराज वंदे भारत ट्रेनपासून पॅकेज फूडला सुरुवात. फेब्रुवारी महिन्यामध्ये किरकोळ महागाई दर 3.61%. जानेवारी महिन्यात हाच महागाई दर 4.31% होता. जुलै 2024 महागाई दर 3.6% होता. महागाई दर 4% खाली आल्यामुळे पुन्हा एकदा रेपो रेट कमी होण्याची शक्यता. राज्यातील कंत्राटी कामगारांची वेतन वाढ होणार. श्रमिक सेनेच्या पाठपुराव्याला यश. यामुळे परिवहन सेवेतील हजारो कंत्राटी कामगारांना दिलासा. लाडक्या बहिणींमुळे राज्यातील सरपंचांचे वाढीव मानधन अडचणीत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सरपंचांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला, परंतु अजूनही सरपंचांचं मानधन दुपटीने मिळालेलंच नाही.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या निर्देशांकावरती आधारित रँकिंग जाहीर. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्य विभागाची कामगिरी शेवटच्या स्थानी. राज्यात वाशिम अव्वल, बुलढाणा सर्वात खाली. वीज वाहून नेणाऱ्या ग्रीडमध्ये गुजरात राज्यामध्ये तांत्रिक बिघाड. यामुळे काल 55 मिनिटं मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये वीज पुरवठा खंडित. भारनियमन केलं नसतं तर राज्याचा वीज बिघाडाचा फटका बसला असता, वीज अधिकाऱ्यांचं मत. नागपूर जिल्हा बँकेवरती 3 वर्षांसाठी राज्य सहकारी बँकेची प्रशासक म्हणून नियुक्ती. नागपूर जिल्हा बँकेतील 1440 कोटींच्या बुडीत ठेवी वसुलीसाठी प्रशासक आमदार आशिष देशमुखांनी केली होती प्रशासक नियुक्तीची मागणी. बेकायदेशीर मशिदीवरील कारवाईवरनं हायकोर्टाने ठाणे मनपा आणि पोलिसांना झापलं. आता कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशा शब्दात नागरिकांना समज द्या, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे पोलिसांची केली कानउघाडणी. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी गँगस्टर अबू सालेमची शिक्षा माफीसाठी हायकोर्टात धाव. कोर्टाचे राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. साताऱ्यामधील पाटणच्या केरा नदीवरील पुलावरती एसटी बसवरती अज्ञाताकडनं दगडफेक. दुर्घटनेत कोणालाही दुखापत नाही, अज्ञाताचा शोध सुरू. महामार्गावरील संवेदनशील बस थांब्यांवरती पोलिसांची मदत घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. स्वारगेट बलात्काराच्या घटनेनंतर एसटी महामंडळाचा निर्णय. 12वीच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळून खाक. विरारमधली घटना. उत्तरपत्रिका शाळेतच तपासणं बंधनकारक असताना शिक्षिकेने त्या घरी कशा नेल्या, असा सवाल. 2 चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या. सोलापुरातल्या वांगी गावातली घटना. एक मुलगा गतिमंद तर दुसऱ्याला कमी ऐकू येत असल्यामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज. शासकीय मेडिकल रुग्णालयामध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एमएसएफ जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी. दोघांकडून एकमेकांविरोधात मारहाणीची तक्रार दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.